ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। आपला धन्यवाद व्यक्त करतो। उल्हासनगर हे 13 किलोमीटरच्या क्षेत्रफळ वसलेले एक शहर असून त्या राज्यातील सर्वाधिक दाट वस्तीचे शहर आहे। अध्यक्ष महोदय, 2005 पूर्वीच्या शहरातील अनधिकृत इमारती असतील किंवा धोकादायक इमारती असतील किंवा काही धोकादायक इमारती पडलेल्या आहेत त्या इमारती असतील किंवा झोपडपट्टीतील छोटे छोटे घरे असतील, त्यासाठी रेग्युलायझेशन करण्यासाठी जो लागणारा दंड होता तो जास्त असल्यामुळे रेग्युलायझेशन होत नव्हतं। त्यामुळे 14 मार्च 2024 ला तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आम्ही सर्वांनीच नवीन GR या ठिकाणी काढला। त्यामध्ये जो जास्त दंड आकारला जायचा तो दंड कमी करण्यात आला। त्यामुळे लोकांना परवडणारा असा हा दंड होता, परंतु नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अनियमिततेमुळे, असहकार्यामुळे, ADTP नसल्यामुळे व नगरपालिकेच्या अधिकारी व प्रांत कार्यालयातील अधिकारी व TLR मधील अधिकारी यांच्यातील समन्वय नसल्यामुळे, रेग्युलर ADTP नसल्यामुळे, ऑनलाईन पोर्टल बंद पडल्यामुळे रेग्युलेशनचं जे काम होतं उल्हासनगरचे ते पूर्णपणे बंद झालं, कमी झालं। आणि त्यामुळे जे रेग्युलायझेशन करायला हवं होतं 2017चा जो DP प्लॅन आहे त्याप्रमाणे रेग्युलेशन करायला हवं होतं, परंतु जुन्या DP प्लॅन प्रमाणे रेग्युलेशन मध्ये त्रुटी असणे अशा अनेक कारणे या ठिकाणी होते। अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये दिले 1,80,000 मालमत्ता कारधारकांना फॉर्म अ नोटिसा देऊन दिल्या असल्या आहेत आणि त्यापैकी 450 अर्ज प्राप्त झालेले आहेत अध्यक्ष महोदय, आणि पात्र फक्त 13 D फॉर्म या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणजे काम पूर्णपणे या ठिकाणी रेग्युलायझेशन उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये बंद झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, मी शासनाला आपल्या माध्यमातून मी प्रश्न विचारी, स्पेसिफिक प्रश्न असा आहे, जे रेग्युलायझेशनचे काम एक कमी धीमी काम केलेले जे अधिकारी आहेत, असहकार्य करणारे जे अधिकारी आहेत, अशावर कोणती कारवाई करणार? आणि रेग्युलायझेशन करण्यासाठी वन विंडो सिस्टम करून उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये एक अधिकारी नेमून त्यांच्या खाली प्रांत कार्यालयातील एक अधिकारी, TLR मधील एक अधिकारी असे एकत्र म्हणून विभाग वाईज शिबिर लावून आपण रेग्युलायझेशन काम करणार का आणि किती टाइमामध्ये हे रेग्युलायझेशनचं पूर्ण उल्हासनगरचं काम आपण करून देणार, हे आपल्या माध्यमातून प्रश्न विचारतो। अध्यक्ष महोदय, उल्हासनगरचा 2017चा DP मान्य झाला। अध्यक्ष महोदय, जो अधिनियम 2006 प्रमाणे 2005 पूर्वीची जेवढी बांधकामं होती ती नियमित करून घेण्यासाठीची सूचना काढली गेली 2006 ला अध्यक्ष महोदय, आणि कलेक्टरला त्याचे अधिकार दिले गेले अध्यक्ष महोदय। कलेक्टरला ज्यावेळेस अधिकार दिले गेले अध्यक्ष महोदय त्यावेळेस जवळजवळ 22,013 या आपल्याकडे अर्ज आले। त्याच्यामध्ये 15,587 अर्ज हे कलेक्टरनी त्यावेळेस रिजेक्ट केले अध्यक्ष महोदय, आणि त्यावेळेस आपण फक्त 138 जणांना ते D फॉर्म देऊ शकलो की ज्यांचे आपण रेग्युलराइज केले। त्यानंतर अध्यक्ष महोदय की आपण 2019ला त्याच्यामध्ये आयुक्तांना त्याचे अधिकार दिले, कारण कलेक्टरच्या सगळ्या बाकीच्या गोष्टीमुळे तेवढा वेळ ते देऊ शकत नव्हते, म्हणून 2019ला आपण आयुक्तांना अधिकार दिले। अध्यक्ष महोदय, 2020ला एकतर कोविड आला,
त्याचप्रमाणे ती जी सिस्टीम होती ती वर्क करत नव्हती अध्यक्ष महोदय. आणि दुसरी गोष्ट, त्यावेळेस रेडी रेकनरच्या प्रमाणे 100% ऑक्युपन्सी चार्ज भरायचे होते. त्यामुळे अध्यक्ष महोदय तिथे खूप सारा रिस्पॉन्स आपल्याला मिळाला नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे आपण 14 मार्च 2024ला रेडी रेकनरच्या 10% भरण्याची तरतूद आपण आता केली 2024ला. आणि त्याप्रमाणे आपण जवळजवळ अध्यक्ष महोदय 1,80,000 लोकांना नोटीस पाठवल्या. अध्यक्ष महोदय, आपण 2006ची जी अधिसूचना होती त्याच्यामध्ये पण सुधारणा केली आपण आत्ता. आणि आपण त्याप्रमाणे 1,80,000 ह्यांना नोटिसा पाठवल्या. अध्यक्ष महोदय, आता सुद्धा आपल्याकडे जे प्रस्ताव प्राप्त झाले अध्यक्ष महोदय ते फक्त 445 प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण 3 नामंजूर केलेत, 13 जणांना आपण डी फॉर्म दिलेले आहेत. जे बाकी 359 प्रस्ताव आहेत त्याच्या आपण कागदपत्रांच्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना आता वेळ दिलेला आहे आणि आपण त्याची कागदपत्र त्यांच्याकडनं अध्यक्ष महोदय भरून घेतोय. तरी सुद्धा ही जी प्रक्रिया आहे ती जलद गतीने होण्यासाठी अध्यक्ष महोदय जर ह्याच्यात काही त्रुटी अजूनही असतील तर त्याची तपासणी करून त्या सुधारणा आपण करू. त्याचप्रमाणे महानगरपालिका, आपला महसूल विभाग आणि भूमी अभिलेखच्या विभागात ह्याच्यामध्ये हे करून एक खिडकी योजना आपण ह्या रेग्युलराईजसाठी सुरू करू अध्यक्ष महोदय. आणि याच्यामध्ये जे पण अधिकारी निष्क्रियपणे, म्हणजे जर काही त्याच्यामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांनी काही हे केलं, निष्क्रियता दाखवली, तर त्याच्यावर आपण निश्चित कारवाई करू. करें और बेल आइकन को भी दबाएं.